गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हा व्हिडिओ आहे कालचा 28 जुलै. सो आम्ही सगळ्या फ्रेंड्स मिळून एका इव्हेंटला गेलो होतो. तो इव्हेंट ऑर्गनाईज होता जिजाऊ ब्रिगेडच्या काही महिला आणि नांदेडमधला एक ग्रुप आहे फ्लॉलेस वुमेन म्हणून. त्यांनी हा अरेंज केलेला प्रोग्राम होता आणि खूप छान प्रोग्राम झाला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. खूप छान वाटलं अटेंड करून. आणि त्याच्यातले काही हे फोटो व्हिडिओज आहेत पहा. सो नांदेडपासून जवळ असलेल्या लिमगावला तिथे एक स्प्रिंग विला म्हणून त्यांनी बुक केलेला आणि आम्ही तिथे गेलेलो. तर हा आमचा बसमध्ये आम्ही निघालो तेव्हाचा प्रवास आहे. आणि मग हळूहळू तुम्हाला पुढचे सगळे फोटो व्हिडिओ बघायला मिळतील की आम्ही एक दिवस महिलांसाठी अरेंज केलेला हा प्रोग्राम होता. खरंच खूप छान होता. खूप मेहनत घेतली त्यांनी अरेंज केलं. एवढ्या महिलांना मॅनेज करणं सोपं नसतं, पण खूप छान अरेंज केलं. वॉटेवर थोडं बहुत ड्रॉबॅक्स असतातच प्रत्येक प्रोग्राममध्ये, ते सोडून द्यायचे असतात. पण आपण किती एन्जॉय केला आणि आपला दिवस आपल्या फ्रेंड्सबरोबर किती छान गेला ह्याला महत्त्व दिलं पाहिजे. सो खूप छान वाटलं. आणि हे सगळे नवीन फ्रेंड्स होत्या ज्यांना मी बोलत होते. इकडे बघा. हाय हाय न्यू मेंबर्स. आय एम स्वप्ना कुलकर्णी. हाय हाय मॅम. हॅलो. हाय ताई. तुम्ही काल म्हणलं ना मॅम म्हणून. हां, ड्रायव्हर आपल्याला घ्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं ही आम्हाला न्यायला आलेली बस होती. अशा जवळपास 5 बसेस होत्या ज्या पूर्ण नांदेडमधून महिला आल्या होत्या. तिथे खूप छान होता प्रोग्राम. इथे आम्ही पोहोचलो थोड्या वेळानंतर. आणि ही आमच्या एंट्रीचा व्हिडिओ आहे. आमचे किड्स खूप छान फोटोग्राफर आहेत. आमचे फोटो व्हिडिओ सगळे आमचे लेकरच काढतात. हे आमच्या BC ग्रुप आहेत ज्यांना तुम्ही ओळखताच. नेहमीच मी त्यांचे व्हिडिओ टाकत असते. आणि ह्या आमच्या मीनाक्षी ताई आहेत ज्यांच्यामुळे मी ह्या प्रोग्रामला जाऊ शकले किंवा ज्यांच्या मदतीने आम्ही हा प्रोग्राम अटेंड केला. मीनाक्षी पाटील खूप अशा धडाडीच्या कार्यकर्ता आहेत संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या. सो खूप छान पर्सनॅलिटी आहे. भेटून खूप छान वाटलं त्यांना. भेटत राहू आम्ही. सो सगळेजण आम्ही इथे एंट्री करत होतो. छान वाटलं. पुढे बघाल तुम्ही फोटो व्हिडिओ. मग इथे आम्ही केल्यानंतर एंट्रीलाच नाश्ता होता. आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. छान पोहे होते, पोहे ढोकळा. आणि मग एंट्री केली. मग लेकरं स्विमिंग पूलकडे जायचं हट्ट करत होते. पण आधी आम्ही ग्राउंडवर गेलो. मग तिथे छान गेम वगैरे झाले. सो बघा आम्ही सगळ्या फ्रेंड्स आणि ह्या सगळ्या एवढ्या लेडीज जवळपास 200+ लेडीज आल्या होत्या पूर्ण नांदेडमधनं. सो महिलांसाठी केलेला प्रोग्राम हा. एक दिवस तरी महिलांनी स्वतःसाठी जगावं. हा कॉन्सेप्ट खरंच खूप छान होता. हे नाश्त्याचं काउंटर होतं आणि त्याच्या आधीच एक लकी ड्रॉचा एक बॉक्स बनवला होता त्यांनी आम्हाला जे तिकीट्स दिले होते त्याच्यावर आपलं नाव आणि नंबर लिहून टाकायचा होता. आणि मग प्रोग्रामच्या शेवटी त्याच्यातनं एक लकी नाही, भरपूर लकी मेंबर्स काढले त्यांनी. 10-15 वगैरे काढले असतील, काउंट नाही माहिती मला एक्झॅक्ट. पण आम्ही टाकतानाच मी म्हणत होते की शताक्षी खूप लकी आहे आणि शताक्षीला नक्कीच लागेल. तर शताक्षीचं लकी ड्रॉमध्ये 2nd नंबरलाच नाव आलेलं आणि मलाही लागलेला लकी ड्रॉमध्ये नंबर. मी आहेत फोटो अटॅच करेल मी तुम्हाला इथे दाखवेल लगेच. चला चला ब्रेकफास्ट घ्या. बदराक्ष पुढे जरा लागलं का? ब्रेकफास्ट घे ना पुढे. काय लागलं? सो हे लकी ड्रॉचे विनर आहेत मी आणि शताक्षी. बघा शताक्षीला अशी क्यूटची अम्ब्रेला भेटलेली आणि मला प्रेस भेटलेली आहे त्याच्यामध्ये गिफ्ट म्हणून. खूप छान. गिफ्ट इज गिफ्ट, त्याचं व्हॅल्यू नसतं. खूप छान अशी म्युझिक त्यांनी लावलेले. छान मस्त डान्स करत होते सगळेजण. ढगाळायला लागली कळं कारण की पाऊस पडत होता. आणि त्या गाण्यावर सगळ्या लेडीज मस्त. ते बघा त्या मागच्या आजीसुद्धा किती उत्साहाने नाचतायत. जीवन जगता आलं पाहिजे
प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, फक्त तुम्ही कसं जगताय त्याच्यावर तुमच्या आयुष्याची किंमत ठरत असते. सो रडत पडत जगण्यापेक्षा आनंदाने उत्साहाने जगलात तर लाईफ थोडीशी इझी वाटेल. इथे भद्राक्ष पडलेला चिखलामध्ये आणि तो आला होता. इथे आमचा ग्रुप पण छान मस्त डान्स एन्जॉय करत होता. आम्ही पण खूप छान डान्स केला, उत्साहाने डान्स केला. आणि बघा स्मिता, मी, सुरेखा, वर्षाताई, मीरा, आम्ही सगळ्याजणी डान्स करत होतो. येऊ न येऊ डान्स करत होतो. सो त्या फार्म हाऊसवर एक छान मस्त स्विमिंग पूल होता जिथे लेकरांनी पण स्विमिंगचा खूप छान आस्वाद घेतला. भद्राक्ष टाक्षीला स्विमिंग तर खूपच आवडते, त्यामुळे त्यांनी खूप छान एन्जॉय केलं. तिथे मस्त वाटलं, लेकरांना खुश. सो हा महिलांचा प्रोग्राम होता. महिला म्हणजे किड्स आलेच, आयांसोबत लेकरं असणारच. सो लेकरांसाठी पण खूप छान त्यांनी गेम अरेंज केलेले. देखा आंटी क्या क्या करती है, फास्ट जो अभी सिखा रहे हैं, हाँ सीख लो. रूल बताओ मैम, रूल बताओ. हाँ बड़े आ नहीं रहे ना. रूल बताओ ना माइक पे. पूछे नहीं इनको, हटने का तुम्हारा नंबर है. भाग के, ठीक है, ये पास करेगी और इसको पास करने के बाद ये वापस भाग के पीछे लाइन में लगेगी और तुम भी, और ये तब तक चलेगा जब तक ये वापस यहाँ नहीं आ जाती. समझ ला, आपने ऐसे पकड़ाना है, समझ ला, सबसे पीछे खड़े हो जाना, पास करते ही वापस लाइन में लग जाना, ठीक है. हाँ तो आपकी जगह ये आ जाएगी. समझ गया, जब आपका आएगा तो ऐसे पीछे पीछे जाना, ठीक है. समझ गए, नहीं समझ आए दोबारा समझाएंगे, कोई बात नहीं. लो मराठी. थोड्या वेळाने पावसाचा जोर थोडा वाढल्यामुळे मग आम्ही सगळेजण इथे शेड खाली बसलो. इथे अंताक्षरी वगैरे झाली, न्यू फ्रेंड्सची ओळख झाली, ह्या सगळ्या नवीन मैत्रिणी भेटल्या ज्या की मला म्हणत होत्या व्हिडिओ ग्रुपमध्ये सेंड कर, नक्की करून. मी हो हो नक्की का नाही. सो छान होत्या सगळ्या सपोर्टिव्ह फ्रेंड्स भेटल्या. माणसांनी मैत्री करावी, नवीन नवीन मित्र जोडावे आणि ती मैत्री जपावी. आणि एक माणुसकी या नात्याने प्रत्येकासाठी थोडं बहुत कमवून आपण करता आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. गर्ल्स उनको बोलती हूँ, आपल्या हातात जी छत्री दिली आहे ती मागच्याकडे द्यायची आणि सगळ्यात लास्टला जायचं. मग पुढचा मागे देत देत तुम्ही पुढे याल. पहिली मुलगी जी आहे ती इथे येऊ तोपर्यंत तुमचा गेम चालू राहील, ठीक है. समजलं सगळ्यांना? समजा सबको, तो ऑल द बेस्ट. 2 3 स्टार्ट. फटाफट फटाफट भागो भागो, जल्दी जाओ, आगे आते जाओ, आगे वाले आगे आते जाओ, आगे आते जाओ, भागो भागो, आगे आओ, आगे आते जाओ. शाबाश शाबाश, जल्दी करो. अरे ये लाइन, आओ आओ, बाकी आ जाओ. हाँ राइट, ऐसे पीछे चले गए. अरे छतरी तो दे दे मेरी माँ, नीचे से दे. अरे उसको दे, अरे उसको दे. आजा भाग के. अरे जल्दी दो, छतरी चड्डी में मत डाल लेना. वापस लाइन जल्दी बनाओ, पहले नंबर पे कौन लड़की थी यहाँ? भूल गई हो. जल्दी आओ, पहले नंबर पे पहले, दूसरे पे दूसरा, तीसरा, फटाफट अपने आगे वाले को पहचानो. गेम समझा? अभी गेम समझा ना? सो ह्या आहेत त्या स्ट्रॉंग लेडीज ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला. जिजाऊ ब्रिगेड आणि फ्लॉलेस वुमेन्सचं खूप खूप धन्यवाद.